तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओच्या मास्टर क्लासमध्ये. तर आजचा आपला व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण की आपण ॲडव्हान्स पूर्ण जे काय आहे ते काइन मास्टर ॲप्लिकेशन बघणार. तर कुठलाही वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सर्वात आधी मी फोनमधलं जे काही आपलं काइन मास्टर ॲप्लिकेशन आहे ते ओपन करून घेते. अशा प्रकारे तुम्हाला काइन मास्टरचे इंटरफेस दिसेल आणि हे ॲप्लिकेशन कसे भेटणार आहेत, कुठून डाउनलोड करायचे हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले, म्हणजे डे 2 मध्ये. तर नक्कीच डे 2 चा जो क्लास आहे तो पूर्ण बघा, जिथे आपण जे काही काइन मास्टर आहे ते पूर्ण बेसिकपासून शिकवलं आणि काइन मास्टर ॲप कसं डाउनलोड करायचं, प्लस जे काही आपल्या ॲप्लिकेशन कोणते शिकायला भेटणार आहे एडिटिंगमध्ये किंवा काय यूज आहे कोणत्या ॲपचा, हे सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या डे 1 मध्ये सांगितल्या आहे. त्यामुळे नक्कीच डे 1 डे 2 तुम्ही एक सोबत बघा, नंतर डे 3 बघा, तेव्हा तुम्हाला सर्व गोष्टी समजतील. जर तुम्ही आता हा मधातून व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला काहीच कळणार नाही, म्हणजे थोड्याफार गोष्टी कळतील पण जे काही सविस्तर गोष्टी तुम्हाला समजणार नाही बेसिकपासून. तर त्यामुळे डे 1 बघा, डे 2 बघा आणि डे 3 बघा. आणि जर तुम्हाला ग्राफिक डिझाईन शिकायची असेल तर आपल्या YouTube चॅनलवरती ऑलरेडी आपला फ्रीमधला ग्राफिक डिझाईनचा क्लास लॉन्च झाला आहे, तो की अगदी फ्रीमध्ये आहे आणि त्याची पूर्ण प्लेलिस्ट केली, एक ग्राफिक डिझाईनच्या क्लासची आणि एक व्हिडिओच्या मास्टर क्लासची. तर नक्की दोन्ही पण प्लेलिस्ट तुम्ही पूर्ण बघा स्टार्टिंगपासून, तुम्हाला खूप सारी हेल्प एडिटिंग शिकण्यामध्ये होणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर काल आपण सर्व गोष्टी काही थोडक्यात पाहिल्या ते सांगून देते तुम्हाला. तर काल आपण हा पूर्ण इंटरफेस बघितलाय मीडिया लेअर, रेकॉर्ड ऑडिओच्या, प्लस त्यानंतर आपण याच्यामधले इफेक्ट बघितले नाही का, रिप्लेसमध्ये, ट्रिप अँड स्प्लिटमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. त्यानंतर आपण लेअर म्हणजे काय, मीडिया म्हणजे काय, हे सर्व गोष्टी तुम्हाला बेसिकपासून सांगितल्या. प्लस त्याच्यामध्ये आपण मीडियाचे फिल्टर्स बघितले, ॲडजस्टमेंट, क्लिप ग्राफिक्स, AI स्टाईल, मॅजिक रिमूव्हर, सुपर रेझोल्युशन, सगळ्या गोष्टी आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितल्या. त्यामुळे आधी तो व्हिडिओ जाऊन बघून घ्या. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आपण लेअर ॲड करतो, त्यामध्ये लेअर ॲड केल्यानंतर आता एक समज आपण लग्नाचा व्हिडिओ करत आहे. ओके, आपण असं ठरवलं होतं की या व्हिडिओमध्ये आपण लग्नाचा व्हिडिओ कंप्लीट करणार आहोत. पण आज आपण पूर्ण काइन मास्टर ॲप्लिकेशन कंप्लीट करून घेऊ, जेणेकरून आपलं काइन मास्टर पूर्ण पक्का झालं तर आपण व्हिडिओ जे काही लग्नाचे व्हिडिओ आहेत ते लगेच तयार करायला शिकून घेऊया. तर अंडू रीडचं पण ऑप्शन तुम्हाला काल सांगितलंच आहे, त्यामध्ये काही प्रश्न नाही आणि काही अडचणी असेल तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता. आपल्या ग्राफिक डिझाईनच्या क्लासमध्येच तुम्हाला जे उत्तर भेटतील, व्हिडिओ एडिटिंगच्या क्लासमध्ये तुम्हाला उत्तर भेटतील. आणि जर तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये आपल्या जॉईन व्हायचं असेल, आपला सेपरेट ग्रुप आहे ग्राफिक डिझाईन आणि व्हिडिओ एडिटिंगच्यामध्ये, जे काही आपले स्टुडंट्स आहेत शिकणार, त्यासाठी आपण ग्रुप बनवला आहे. त्याचा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिला, तुम्ही व्हॉट्सअपला मला तुमचं नाव, सरनेम आणि गावाचं नाव पाठवू शकता. व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये राहण्याचे हे बेनिफिट आहेत की तुम्हाला आठवड्यातून 3 वेळेस आपला लाईव्ह क्लास असतो, ठीक आहे, गुगल मीटला. आणि त्यानंतर जे काही तुमच्या अडचणी असतात त्या ग्रुपला आपण सॉर्ट आउट करत असतो. चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, इथे इन ॲनिमेशनचा ऑप्शन आता. इन ॲनिमेशन म्हणजे काय बघा, स्टार्टिंग म्हणजे काही गोष्टी आहेत त्या पूर्ण लक्ष देऊन ऐकायच्या आहेत तुम्हाला, कारण की जे काही गोष्टी मी सांगणार तेव्हा पण पूर्ण लक्ष देऊन तुम्हाला ऐकायचं आहे आणि स्क्रीनकडे पूर्णतः बघायचं आहे. जर तुमच्याकडे सध्या वेळ नसेल, घाई गडबडीत असाल, तर तुम्ही रिलॅक्स होऊन हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तेव्हाच तुम्हाला समजेल. ओके, असंही बघायचं म्हणून काय असं बघू नका. ओके, इन ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी आता इथे भेटतील. आता सर्वात इन ॲनिमेशन म्हणजे काय, तर आता ही स्क्रीनवर जो फोटो आहे तो नॉर्मली आपल्याला दिसत आहे. जसं आता प्ले केला आपण इथून तर नॉर्मली असा हा फोटो दिसत आहे. पण जर आपण लेअरवर क्लिक केलं, इन ॲनिमेशनवर क्लिक केलं आणि तो फेड केला, तर फेड म्हणजे काय, की थोडक्यात फक्त ब्लिंक होणार, म्हणजे काय लुक तर असते ना, तसं फक्त एक लुक देणार ते. असं जे बंद असं चालू बंद एकच वेळेस होऊन जाईल तो इन ॲनिमेशन. म्हणजे स्टार्टिंगचं जे इफेक्ट आहे त्याला म्हणायचं इन ॲनिमेशन. त्यानंतर पॉपअप म्हणजे काय थोडक्यात, तर जे काही पॉपअप आहेत ते एकदा डायरेक्टली दिसतं, म्हणजे जसं की आपण पॉपअप केलं, जसं आपण फेड केलं तर हे हळूवारपणे असं ओपन होताना दिसेल आपल्याला, चालू होताना दिसत आहे. ओके, त्यानंतर पॉपअप केलं तर डायरेक्टली ते आपल्याला असं ब्लिंक होताना दिसणार. ओके, अशा टाईपमध्ये. नंतर स्लाईड इफेक्ट, स्लाईड टू राईट. बघा, स्लाईड राईट म्हणजे काय, की जे काही स्लाईड राईट म्हणजेचा अर्थ आहे की डावीकडून उजवीकडे टेक्स्ट किंवा फोटो जातो. जसं की आपण इथे बघा स्लाईड राईट केला तर बघू शकता डावीकडून उजव्या साईडला हा फोटो येतोय. त्यानंतर आपण स्लाईड लेफ्ट केलं तर म्हणजे उजवीकडून डावीकडे जाते. पण बघू शकता जिथून आपलं कॅनव्हास आहे, जसं की मी तुम्हाला दाखवते, जे की हा कॅनव्हास आहे, इथून तो फोटो जात आहे, ठीक आहे, आणि इथून तो जात आहे. अशा टाईपमध्ये आपलं जे काही साईड लेफ्ट आणि स्लाईड राईट, या दोन्ही गोष्टी इथून आपल्याला समजल्या असतील. त्यानंतर जर याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल, कन्फ्युजन असेल, तुम्ही विचारू शकता. त्यानंतर स्लाईड अप म्हणजे पण बघा, इथून स्लाईड अप म्हणजे काय, खालच्या साईडनं वरी चाललाय. ओके, स्लाईड अप. आणि त्यानंतर आहे स्लाईड डाऊन म्हणजे काय, वरच्या साईडनं. बघा, मी स्लाईड डाऊनवर क्लिक करून दाखवते तुम्हाला. इथे स्लाईड डाऊनवर क्लिक केल्यानंतर वरच्या साईडनं खाली येत आहे. अशा प्रकारे बघू शकता. हा स्लाईड डाऊन आणि स्लाईड अपचा तुम्हाला भाग कळलाच असेल. त्यानंतर मी तुम्हाला इथे दाखवते बघा, हे जे काही ऑप्शन आहे खालचं, हे खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे हे सगळेच जे काही इफेक्ट आहेत ते तुम्हाला महत्त्वाचेच आहेत, त्यामध्ये काही प्रश्नच नाही तसा. पण हा क्लॉकवाईज म्हणजे काय, की घड्याळीनुसार चालणारा इफेक्ट. जसं की घड्याळीनुसार चालणारा म्हणजे घड्याळीसारखा तो गोल 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 फिरणार असा. ओके, आणि इकडे जे खालच्या साईडला आहे बघा,
क्लॉकवाईज म्हणजे घड्याळीनुसार तो फिरत आहे. ओके. काउंटर क्लॉकवाईज म्हणजे काय, घड्याळीच्या अपोजिट दिशेने, म्हणजे घड्याळ आपल्या अशी राईट साईडने असं 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 येते नाही का, तर हे जे आहे ते असं लेफ्ट साईडने जाणार, म्हणजे घड्याळीच्या अपोजिट दिशेने ह्या सगळ्या गोष्टी होणार ते काउंटर क्लॉकवाईजला. त्यानंतर ड्रॉप. ड्रॉप म्हणजे काय की डायरेक्ट असं काहीतरी एक झाडावरून असं कोणतं तरी फळ पडत असेल, ड्रॉप होतं म्हणजे खाली पडतं, वरच्या साईडनं खाली पडणे म्हणजे त्याला म्हणतात ड्रॉप. ड्रॉप साईडचा हा इफेक्ट. त्यानंतर आहे स्केलअप. स्केलअप म्हणजे काय बघा, स्केलअपच्या गोष्टी जसं की एक गोष्ट तुम्हाला दाखवते, हे जी गोष्टी आहे स्केलअपची, तर ती खालच्या साईडला म्हणजे जे काही स्क्रीन आहे ते स्क्रीनमधून निघताना आपल्याला दिसत आहे. ओके. स्केलअप. आणि स्केल डाऊन म्हणजे की जे काही वरच्या स्क्रीनला पूर्ण झूम येईल स्टार्टिंगला असं पुढे, आणि नंतर तो स्क्रीनमध्ये जाणार असं म्हणजे स्कायलअप. ओके. त्यानंतर आहे बघा, त्यानंतर कन्वर्टचं ऑप्शन आहे. त्यामध्ये काय आहे की जे काही एकच फोटो तो आपल्याला 2 वेळेस एकामध्ये मिक्सअप होताना दिसतात. त्यानंतर वाईप राईट म्हणून. वाईप राईट म्हणजे काही जसं की आपण रायटिंग करतो जसं की नाही का, असं लिहित आहे तर मग डावीकडून उजवीकडे आपण लिहित आहे, उजवीकडून डावीकडे लिहित आहे, खालच्या साईडनं वरच्या साईडला असं अप होत जात आहे ते, आणि नंतर डाऊन पण होत आहे, अशा टाईपमध्ये सर्व इफेक्ट. त्यानंतर आहे हा जो इफेक्ट आहे तो पण असं एकदम म्हणजे पूर्ण जी काही स्क्रीन आहे, जो कोणता फोटो असणार तो मधात येणार असा आणि मग ओपन होणार अशा साईडमध्ये. तुम्ही एक एक इफेक्ट जर असे ओपन करून बघितले तुम्हाला सर्व गोष्टी समजून जातील. त्यानंतर सेम सेम सगळ्या गोष्टी आहेत तिथे. आणि आता हे जो मेन मी तुम्हाला सांगितलं होतं जसं की हा स्लाइड राईट आणि स्लाइड लेफ्ट जो ऑप्शन आहे तो इथे तुम्हाला दोन्हीमध्ये कन्फ्यूज करू शकतो. बघा, इथे जर एंटर स्लाइड अप आहे आणि एंटर स्लाइड डाऊन आहे, तर यामध्ये थोडक्यात काय, जे आपण स्लाइड स्टार्टिंगचा बघितला स्लाइड अप, तर ते खालच्या साईडून वर जाणार. ओके. पण जे एंटर स्लाइड अप जर बघसाल तुम्ही, तर जो जिथून फक्त आपला फोटो चालू होते, म्हणजे जिथून हा फोटो आहे, हा वाला फोटो इथूनच फक्त तो वरच्या साईडला जाणार, खालच्या साईडला येणार नाही. तर याचा अर्थ असा आहे की एंटर स्लाइड म्हणजे जिथून फक्त फोटो आहे तिथूनच ते खालच्या साईडला मूव्ह होणार, किंवा स्लाइड अप डाऊन आपण केलं, किंवा स्लाइड राईट टू लेफ्ट केलं, या सगळ्या गोष्टी केल्या जिथून फक्त फोटो तिथूनच होणार. पण जर आपण स्लाइड लेफ्ट आणि स्लाइड राईट केलं तर ते पूर्ण जे काही आपला कॅनव्हास आहे म्हणजे स्क्रीन आहे, तर स्क्रीनच्या बाहेरून आतमध्ये त्यांना आपल्याला दिसेल. या सगळ्या गोष्टी दोन याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर रबर स्टॅम्प आहे. रबर स्टॅम्प म्हणजे जसं की आपण कोणता एक शिक्का मारतो नाही का, असं कशावर स्टॅम्प मारतो, तर रबर स्टॅम्पचं ऑप्शन तेच आहे की एखादा आपण स्टॅम्प सारखं असं काहीतरी चिटकवते स्क्रीनवर, त्या टाईपमध्ये हे इफेक्ट येऊन जातो. ओके. तर इन ॲनिमेशन म्हणजे काय की सुरुवातीला आपला फोटो कसा येणार आपल्या व्हिडिओमध्ये ते मॅटर करतं. ओके. अशा टाईपमध्ये आपण इन ॲनिमेशन बघितले. आणि नोन म्हणजे काय की कोणताही आपल्याला इफेक्ट ॲड करायचा नाही, नॉर्मल ठेवायचं. जर आपण कोणता इफेक्ट ॲड केला तर आपण ते इफेक्ट कसा डिलीट करायचं, सिम्पली तर नोनवर क्लिक करायचं आणि डन. आता त्यानंतर ओव्हरले ॲनिमेशन. ओव्हरले ॲनिमेशन म्हणजे काय, सर्वात सोपं आहे. जर इन म्हणजे स्टार्टिंगचा आणि ओव्हरले म्हणजे पूर्ण स्क्रीनमध्ये राहणार, म्हणजे जोपर्यंत व्हिडिओ चालू आहे. जसं की मी तुम्हाला दाखवते, जर आपण इन ॲनिमेशन क्लिक केलं, ओके, आपण फेड घेतला आणि आपण प्ले केला, काय फक्त स्टार्टिंगला हा इफेक्ट येणार फेडचा ॲनिमेशन, म्हणजे लास्टला पण येणार नाही, मधात पण येणार नाही. पण याच्याऐवजी जर आपण इन ॲनिमेशन आपण नोंद केला आणि ओव्हरले ॲनिमेशन ॲड केला, जर मी फ्लिकर ॲड केला, ओके, तर फ्लिकर जर ॲड केला आणि प्ले केलं मी, तर बघू शकता जे काही पूर्ण व्हिडिओ आहे तोपर्यंत ते इफेक्ट ॲड होणार. तो ओव्हरले म्हणजे काय की पूर्ण व्हिडिओ चालू असताना तो इफेक्ट ॲड राहणार पूर्ण स्क्रीनला. ओके. तर तो ओव्हरले ॲनिमेशनमध्ये मी तुम्हाला सांगते ब्लिंक स्लोमध्ये आहे. ब्लिंक स्लो म्हणजे काय की जे काही लुक पण आहे त्याचा, म्हणजे ब्लिंक होतंय, तो हळूवारपणे होते, ब्लिंक होते, ठीक आहे, लुक आहे. त्यानंतर फ्लिकर म्हणजे काय जास्त स्पीडनं ब्लिंक होत आहे असं. ओके. त्यानंतर आहे पल्स ऑप्शन. पल्स म्हणजे काय थोडक्यात की हृदयाच्या धडधडीप्रमाणे फोटो किंवा तो जे काही व्हिडिओ आहे तो असा आपल्याला लहान मोठा होताना दिसत आहे. बघा, अशा प्रमाणे लहान मोठा होताप्रमाणे धडधडीप्रमाणे आपल्याला ते दिसणार तो फोटो. नंतर ऑप्शन आहे जिटर. जिटर म्हणजे काय की तुम्ही बघू शकता फोटो वेगाने थरथरल्यासारखा असा हालत आहे, तर हे जिटरचं ऑप्शन आहे. त्यानंतर आहे फाउंटेन. फाउंटन म्हणजे काय, फाउंटन म्हणजे की शेतामध्ये बघा ते असतात पाणी देण्यासाठी कारंजे सारखं, तो एक असतं कारंजाने पाणी देतात नाही का शेतामध्ये, तसं तुम्हाला बघण्यात येईल की जसं त्यामधून थेंब निघतात, म्हणजे कारंजे निघतात फवारण्यासारखे, तसे ह्या टाईपमध्ये असे एकाच फोटोमधून भरपूर साऱ्या अशा गोष्टी आपल्याला थेंबासारखे येताना दिसतील. फोटो जे आहे ते फाउंटन सारखं आपल्याला दिसायला लागतील. ओके. त्यानंतर रिंगचं ऑप्शन आहे. रिंग म्हणजे काय की फक्त गोल 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 फिरणार आहे. फोटो किंवा व्हिडिओ जो काही टेक्स्ट आपण ऍड करणार ते असं गोल गोल फिरताना आपल्याला दिसेल. त्यानंतर ऑप्शन आहे फ्लोटिंगचा. फ्लोटिंगचा ऑप्शन म्हणजे काय की फक्त एका जागी, म्हणजे जेवढं आपण स्क्रीनवर ऍड केलंय तो लेअर तेवढंच राहणार, फक्त हालताना दिसणार आपल्या स्क्रीनवर. ओके. त्यानंतर ड्रिफ्टिंगचं ऑप्शन आहे. ड्रिफ्टिंगचं ऑप्शन म्हणजे काय थोडक्यात की हे जर बघितलं तुम्ही तर हा असा हालताना दिसत आहे आपल्याला. ओके. आणि जो खालचा आहे तो हळुवारपणे आपल्याला गोल 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 सारखं असं काहीतरी फिरताना दिसतं स्क्रीनवर. हे काय आपल्याला लागणार नाही तसे व्हिडिओ एडिटिंगमध्ये, म्हणजे व्हिडिओ एडिटिंगमध्ये लग्नाच्या याच्यामध्ये नाही लागणार अशा या गोष्टी. पण मी तुम्हाला पूर्ण काइन मास्टर बेसिकपासून शिकवते, त्यामुळे हे सर्व गोष्टी तुम्हाला सांगत आहे. ओके.
त्यानंतर ऑप्शन आहे आपला स्क्विशिंगचा ऑप्शन आहे, तो बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला काय होणार आहे याच्यामध्ये त्या गोष्टी, की फोटो एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे थोडा थोडा दिसत आहे, सरकताना गेल्यासारखं वाटते बघा, असं एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे, पण त्याची साईज पूर्ण चेंज होताना दिसणार, पण तो पूर्ण स्क्रीनवर नाही जाणार. जेवढा आपण फोटो ऍड केलाय, लेअर ऍड केली, तोपर्यंत आपल्याला दिसणार. त्यानंतर आहे एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये, की ओरिजिनल पेक्षा आपल्याला थोडा मोठा दिसणार. हा स्क्विशिंगचा जो काय ऑप्शन आहे तो आपल्याला थोडा मोठा होताना दिसणार, परत लहान होताना दिसणार, परत मोठा होणार, परत लहान होताना दिसणार, असं तो स्क्विशिंगचा ऑप्शन आहे. त्यानंतर ऑप्शन आहे आपल्याकडे रेनचा. ओके, रेन म्हणजे काय, थोडक्यात जसं काही ढगातून पाणी पडते, म्हणजे आभाळातून पाणी पडतं त्या टाईपमध्ये, जसं थेंब पडतात पावसाचे, त्या टाईपमध्ये जे काय आपण लेअर ऍड केले ते वरच्या साईडनं आपल्याला खाली पडताना दिसणार आहे. ओके, हे समजलं असेल. आय होप. अडचण असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. त्यानंतर ऑप्शन आहे आपला काउंटर क्लॉकवाईज. जसं काही आपण आधी बघितलं इन ॲनिमेशन काउंटर क्लॉकवाईज, तसंच की काउंटर क्लॉकवाईज. तर बघा, हे पण जे आहे ते आपल्याला बघणार आहे इथून, की उलट्या साईडनं फिरताना दिसणार. बघा, क्लॉकवाईज म्हणजे घड्याळीच्या दिशेने बरोबर फिरताना दिसणार, आणि काउंटर क्लॉकवाईज म्हणजे घड्याळीच्या अपोजिट म्हणजे विरुद्ध दिशेने आपल्याला फिरताना दिसणार. आय होप ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील इफेक्टमध्ये. याच्यामध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता. त्यानंतर आपला महत्त्वाचा पार्ट राहणार आहे क्रॉपचा. क्रॉप म्हणजे काय, तुम्हाला इथं मास्कचं ऑप्शन भेटेल. ओके, मास्कचं ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी इथं शेप्समध्ये दिसायला भेटतील. गोलमध्ये तुम्ही क्रॉप करू शकता, अशा टाईपमध्ये तुम्ही सर्व गोष्टी जे काय ते क्रॉपमध्ये करू शकता. ओके, अशा टाईपमध्ये आपण इथून करून डन करू शकतो. आपण जर मास्कचा ऑप्शन ऑन नाही केला तर आपल्याला शेपनुसार जे काही आहे ते गोष्टी क्रॉप करता येणार. त्यामुळे तुम्ही मास्कचा ऑप्शन ऑन करून क्रॉप इथून गोष्टी करू शकता. तर फेदर म्हणजे काय थोडक्यात, की आता जर मी फेदरचा ऑप्शन इथून कमी केला तर जे काही बाजूला तुम्हाला येलो स्क्रीन दिसत आहे बघा, इथे येलो, मी तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी सगळ्या गोष्टी सांगते. आणि जे काही फेदर मी इथून कमी जर असं ठेवलं नॉर्मली, तर जे काही तुम्हाला बाजूला कडे दिसत असतील, कॉर्नर दिसत असेल बघा, हे येलो कलरचे, हे नॉर्मल तुम्हाला दिसत आहे. पण जर मी इथून फेदरचा ऑप्शन वाढवला, जर फेदरचा ऑप्शन वाढवला, तुम्हाला इथे बघायसाठी भेटेल की जे काही कॉर्नर आहे ते स्मूथ होताना दिसत असतील, म्हणजे थोडे थोडे रिमूव्ह होत होते, स्मूथ होत आहे, नाही का. तर अशामध्ये फेदरचा यूज आहे, हे आपल्याला समोर उपयोगालाच येणार आहे, हे सांगणारच आहे पुढे सगळे ह्या गोष्टी. ओके, त्यानंतर आपण इथं बॅक करून घेऊया. त्यानंतर बघा, इथे मी तुम्हाला थोडं मोठे स्क्रीन करून दाखवते. आता मोठे स्क्रीन इथे तुम्ही बघू शकता, हे जे काही ऑप्शन आहे तिथून तुम्ही लहान मोठे स्क्रीन करू शकता. मी नॉर्मली असंच सांगते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजतील गोष्टी. त्यानंतर ऑप्शन आहे इथे आपल्याला कॉर्नर पिनचा. ओके, कॉर्नर पिनचा थोडक्यात काय असं हे नाही आहे यूज, म्हणजे आपल्याला एवढं काही लागणार नाही ते. आपण थोडं लहान करू स्क्रीन इथून. कॉर्नर पिन यूज म्हणजे काय म्हणते बघा, एक मिनिट आपण बॅक करू, याला इथून घेतलं, त्यानंतर आपण गेलो कॉर्नर पिनला. ते क्रॉप केल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी मॅनेज करता येईल. जसं की आपण ते क्रॉप करून बघूया. ओके, अशा टाईपमध्ये आपण थोडंफार क्रॉप करू याला काहीतरी. क्रॉप करण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित गोष्टी लक्षात ठेवायचं. मास्क ऑन केला आपण इथून, आणि इथून क्रॉप, अशा गोष्टी आपण ॲड केल्या. ओके, इथून क्रॉप करतो कॉर्नर पिन. आता कॉर्नर पिन आपण केल्यानंतर इथे काही आपल्याला युजेट नाही लागणार. हा ऑप्शन ऑन काय होते काय माहिती. कॅन नॉट बी यूज इट विथ क्रॉपिंग. ओके, क्रॉपिंग सोबत यूज नाही करता येणार. ओके, आपण इथून बॅक करू, आणखी बॅक करू. ओके, नॉर्मल असा ठेवू, आणि त्यानंतर कॉर्नर पिनवर आपण क्लिक करू, आणखी एक वेळेस अंडू करू आपण. ओके, जे की आपण नॉर्मल आपला कॅनव्हास होता अंडू करून आपण नॉर्मल लेअर आणू. ओके, त्यानंतर आपण कॉर्नर पिनवर क्लिक केलं तर हां बरोबर, जर आपण क्रॉपवर यूज केलं तर ते क्रॉप जर आपण ऑप्शन यूज केला किंवा ॲड केला तर आपलं कॉर्नर पिन ऑप्शन हा यूज करता येत नाही, असा काहीतरी प्रॉब्लेम आहे तो. ओके, तर कॉर्नर पिनमध्ये तुम्ही बघू शकता, जर तुम्ही खालच्या साईडला असं ओढलं हे, तर अशा साईडमध्ये हा फोटो आहे, म्हणजे 3D टाईपमध्ये थोडंफार अशा टाईपमध्ये या गोष्टी आहेत. एवढं काही आपल्याला लागणार नाही तसं, पण जर कोणी डीपमध्ये एडिटिंग करत असाल तर नक्कीच मग हे यूज करू शकता तुम्ही. अशा टाईपमध्ये काहीतरी करू शकता तुम्ही त्यामध्ये. ओके, इथून हे बॅक करू आपण, जसं होतं आपलं स्टार्टिंगचा प्रोजेक्ट तसं घेऊया. ओके, त्यानंतरचा आपला ऑप्शन आहे ट्रॅकिंगचा. तर ट्रॅकिंगमध्ये पण तुम्ही जे काय आपलं की फ्रेमिंग असेल त्यानुसार ह्या गोष्टी तुम्ही मॅनेज करू शकता ट्रॅकिंगच्या. आपण बघूया आता ट्रॅकिंगचा, इथून थोडा टाईम घेतो, त्यानंतर ते ओके होऊन जाईल. ओके, अशा प्रकारे आल्यानंतर इथून बघू शकता, आपण इथून प्ले करूया, आणि बघू शकता जे काही आपलं ट्रॅकिंगचा ऑप्शन आहे तो अशा प्रकारे ऑन झाला आहे. तर हे काही यूज करण्याची गरज नाही भासणार तुम्हाला तरी. म्हणजे मीच कधी यूज नाही केला, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, पण मी तुम्हाला याचं एक इन्फॉर्मेशन सांगत आहे की याच्यामध्ये हे टूल्स आहेत. ट्रान्सफॉर्मचं ऑप्शन आहे, ट्रान्सफॉर्ममध्ये पण तुम्ही सर्व गोष्टी तसं मॅनेज करू शकता. जसं या साईडला, लेफ्ट साईडला, राईट साईडला कधी कधी काय असतं की लहान लहान टेक्स्ट असतात ते आपल्या हाताने मूव्ह करता येतं. म्हणजे एक लेअर क्लिक करायला गेलं की दुसरं लेअर क्लिक होते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लेफ्ट राईट नाही का, अशा गोष्टी, अशा इथून ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते करू शकता झूम इन झूम आउटमध्ये.
ठीक आहे. इथून हा ट्रान्सफॉर्मचा ऑप्शन आहे. त्यानंतर फिल्टर्सचा ऑप्शन तर तुम्हाला माहिती आहे, कालच्या आपण पार्टमध्ये शिकलोय. तर फिल्टर्स पण तुम्हाला भरपूर सारे इम्पॉर्टंट आहे. ब्लॅक अँड व्हाईटचं फिल्टर पण आहे त्याच्यामध्ये भरपूर सारे, नाही का. तुम्ही ह्या सर्व गोष्टी यूज करू शकता याच्यामधून. ओके. अशा प्रकारे तुम्हाला जर व्हिडिओ क्लास खरंच हेल्पफुल वाटत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओ तुमच्या 5-6 मित्रांना तरी शेअर करा, जेणेकरून त्यांना पण हेल्प होईल शिकण्यासाठी. आणि लवकरात लवकर आपले 1000 सबस्क्रायबर जे आहेत ते कंप्लीट करायचे आणि आपल्या व्हिडिओचा क्लास चालूच राहणार आहे. त्यामुळे कमेंट नक्की करा. काही अडचण असेल तरी करा, किंवा तुम्हाला व्हिडिओ समजला नसेल ते पण सांगू शकता आणि आवडला असेल तरी पण कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. ओके. त्यानंतर आपलं ऑप्शन आहे मोस्ट इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट. तर तुम्हाला काल सांगितलं व्हायब्रन्स वगैरे कोणत्या व्हिडिओमध्ये व्हायब्रन्स. आता आपण हा पार्ट राहू दो ॲडजस्टमेंटचा, कारण की मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलंय. तर नक्की तो व्हिडिओ बघा. अल्फा ऑपेसिटी हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे बघा. आता याची ऑपेसिटी म्हणजे काय, की थोडक्यात आपल्याला पूर्ण हा फोटो जो डार्कमध्ये दिसतोय पण आपल्याला कमी करायची ऑपेसिटी, म्हणजे हा पूर्णपणे दिसताना कमी करायचा आहे. तुम्ही इथून ऑपेसिटी याची कमी जास्त करू शकता. ओके. त्यानंतर आहे ब्लेंडिंग. ब्लेंडिंग खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला तुमच्याकडे कोणता फोटो असेल आणि तुम्हाला जो ब्लेंड करायचा असेल, म्हणजे स्क्रीनसोबत मॅच करायचं असेल, तुम्ही इथून जे ऑप्शन आहेत ते यूज करू शकता. म्हणजे प्रॉपर तेवढं ते डार्कमध्ये दिसणार, जसं नॉर्मलमध्ये दिसेल फोटो तसा दिसणार नाही. हा जे काही बॅकग्राऊंडशी मिक्स व्हायला चालू होईल जरी तुम्ही ऑप्शन इथे यूज केले तर. हे सगळ्या गोष्टी आहेत, आपण ते पुढे बघूच्या आपल्या व्हिडिओच्या क्लासमध्ये. म्हणजे जसं जसं आपल्याला लागणार काय काय टूल्स त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणारच आहे. जेव्हा आपण टेम्पलेट्स ॲड करतो ना काइंड मास्टरमध्ये, म्हणजे फुलाच्या किंवा कोणत्या चमकीच्या अशा टेम्पलेट्स तेव्हा आपण स्क्रीन आणि लाईटनचा जे काही ऑप्शन असतो लाईटन आणि स्क्रीनचा, तो आपण यूज करत असतो. सध्या मी सांगितलं तो थोडक्यात, पण आपण पूर्ण सविस्तर बघणारच आपल्या क्लासमध्ये. ओके. त्यानंतर इफेक्टचा ऑप्शन खूप महत्त्वाचा आहे. इफेक्टमध्ये तुम्हाला बेसिक आहे, फ्लॅश आहे, शेक इफेक्ट आहे, तुम्ही याच्यामधून करू शकता. किंवा आणखी जर तुम्हाला डाउनलोड करायचे असेल, तुम्ही आणखी पण इथून डाउनलोड जे काही गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगते पुढे कसं डाउनलोड करायचे, तर तुम्ही ह्या सर्व गोष्टी इथून तुम्ही ॲड करू शकता. जसं की इथून आपण हा शेकचा ऑप्शन जर ऑन केला इथून, ओके, तर बघू शकता अशा टाईपमध्ये जे काही शेकचं ऑप्शन आहे. तर बॅक करू आपण आणि इथून प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून याला जर तुम्ही 100पर्यंत 1000पर्यंत जरी ॲड केला तरी तुम्ही बघू शकता. तर इथून जर मी प्ले केला व्हिडिओ, ओके, आणि प्ले केलं तुम्ही बघू शकता अशा टाईपमध्ये ते काहीतरी होतं. ते हे काय आपल्याला इथे शेकचा इफेक्ट ह्या इथे लागणार नाही तो जास्त, तर इथून आपण बॅक करू. आपला जो आधीचा इफेक्ट आहे तोच ॲड झाला याला. ओके. मी हा डिलीट करून घेते एक ही लेअर आणि दुसरी लेअर ॲड करते. वेट. तर बघा एक दुसरी लेअर ॲड केली. तो आधीच्या लेअरवर खूप साऱ्या गोष्टी ॲड झाल्या, त्यामुळे ते आपल्याला समजत नव्हतं. इफेक्टवर ॲड केलं, ठीक आहे. इफेक्ट चालू होतं आपल्या. इफेक्टवर ॲड केल्यानंतर फ्लॅशवर जर क्लिक केला आपण तर बघू शकता अशा टाईपमध्ये तुम्हाला फ्लॅश वगैरे पण गोष्टी ॲड करता येतात. ओके. त्यानंतर इथे पण ऑप्शन आहे हा, जे काही तुम्हाला इफेक्ट यूज करायचे याच्यामध्ये तर तुम्ही ते करू शकता अशा प्रकारे. ओके. त्यानंतर शेकचा इफेक्ट आहे. त्यानंतर हा पण इफेक्ट आहे. इथून जे काही तुम्हाला गोष्टी ॲड करायच्या तुम्ही इथून करू शकता. आपण याला आता सध्या राहू देऊ. ओके. नोंद करून इथून नोंद केल्यानंतर आपण AI स्टाईल तर तुम्हाला माहिती आहे कार्टूनसारखे वगैरे फेस बनवू शकतो. नंतर क्रोमा की मोस्ट इम्पॉर्टंट. आता जे मी हे फोटो ॲड केला मुद्दामच हा क्रोमा कीचा ॲड केला. जर ज्यांनी कोणी कालचा पार्ट बघितला असेल त्यांना माहिती आहे आपण दुसरा फोटो ॲड केला ॲज अ लेअर म्हणून. आज मी फोटो चेंज केला तर का तुम्हाला सांगते, हा क्रोमा कीचा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे जर तुम्ही काइंड मास्टरमध्ये व्हिडिओ एडिट करता, जेव्हा तुम्ही कोणती एखादी टेम्पलेट्स घेता नाही का, जसं की मी सांगितलं लाइटिंगची फ्लावरची वगैरे तुम्हाला लग्नाच्या व्हिडिओमध्ये ॲड करायची असेल, फुलाची वगैरे टेम्पलेट घेतले, त्यामध्ये काय तर ग्रीन स्क्रीन येते. ग्रीन स्क्रीन कशी रिमूव्ह करायची, इथं फक्त इनेबलचा ऑप्शन आहे, तो इथून ऑन करायचा, झाली तुमची ग्रीन स्क्रीन रिमूव्ह. पण जर ग्रीन स्क्रीनच्या ऐवजी जर दुसरा कलर असेल, जसं की इथे की इथं बघा जे कलर दिसतो आपल्याला त्यावर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला दाखवते हायलाईट करून. जो कलर आहे त्यावर क्लिक करायचं. ओके. यावर क्लिक केल्यानंतर इथे काय करायचं, इथं पेन्सिलचा आयकॉन भेटतो एक, हा म्हणजे कलर चूज करण्याचा हा ऑप्शन भेटतो. यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर काय करायचं, इथं बरोबर स्क्रीनवर राहायचं आणि येलो कलर आपल्याला रिमूव्ह करायचा. त्यावर क्लिक करून ठेवायचं फक्त आणि इथून फक्त ओके करायचं. बघू शकता जो काही येलो कलर आहे तो रिमूव्ह झाला आणि ग्रीन कलर इथे अप्लाय झाला. तर हा क्रोमा कीचा यूज आहे. इथून तुम्ही कमी जास्त त्याच्या गोष्टी करू शकता जसं तुम्हाला वाटेल तसं. ओके. त्यानंतर आपण याला ऑफ करून टाकूया. हा एक खूप महत्त्वाचा पार्ट असतो, ते लक्षात ठेवा तुम्ही. मॅजिक रिमूव्हर आहे. सुपर रेझोल्यूशन कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आउटलाईन म्हणजे काय थोडक्यात, की जर कोणता पार्ट आता ही जी लेअर आहे पण आपल्याला जर लाईन ॲड करायची, म्हणजे एक स्ट्रोक ॲड करायचा किंवा आउटलाईन ॲड करायची, तुम्ही अशा प्रकारे त्याला आउटलाईन ॲड करू शकता. म्हणजे फ्रेम सारखं आपण त्याला ॲड करू शकतो इफेक्ट. त्यानंतरची गोष्ट आहे शॅडो पण खूप महत्त्वाचा इफेक्ट असतो. म्हणजे जर पिक्सल लॅब कोणी यूज करत असेल तर माहीत असेल. आणि जर कोणाकडे पिक्सल लॅब नसेल तर आपला प्रो पिक्सल लॅब मास्टर क्लासचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आला आहे, नक्कीच तो व्हिडिओ बघा जेणेकरून खूप हेल्प होईल. बघा जर शॅडोचा यूज काय आहे, की जसं सावली असते ना तसं शॅडो, सावली मराठीमध्ये, हिंदीमध्ये शॅडो, सॉरी इंग्लिशमध्ये शॅडो, अशा टाईपमध्ये तुम्ही इथून ह्या गोष्टी करू शकता. बघा इथून जसं मराठीमध्ये सावली असते ना तसं इंग्लिशमध्ये शॅडो.
अशा प्रकारे तुम्ही शॅडो जी काय आहे ते मेंटेन करू शकता इथून. ओके, त्यानंतर आपण जी काही शॅडो आहे ती ऑफ करू शकतो इथून. इथं तुम्हाला एक मेन म्हणजे इथून जर तुम्हाला डिस्टन्स ठेवायचं, किती डिस्टन्स ठेवायचं लेअरपासून, अँगल जर तुम्हाला इकडची साईड लेफ्ट राईट करायचं, स्पार्ट दिसायचं असेल बघा, म्हणजे जास्त डार्क दिसायचं का फेंट दिसतं, अशा सगळ्या गोष्टीनंतर साईज पण कमी जास्त तुम्ही करू शकता याच्यामधून. ओके, तर हे शॅडोचं ऑप्शन आहे. त्यानंतर आहे ग्लोचं ऑप्शन. तर ग्लोचं ऑप्शन पण तुम्हाला सेम तसाच भेटणार आहे. ग्लो म्हणजे काय की फक्त जे काही शॅडो सारखं तुम्हाला जास्त याच्यामध्ये दिसतो प्रमाण, तसा ग्लो हा एकदम फेंटमध्ये दिसतो, म्हणजे जास्त याचे अँगल शार्प नसतात. ओके, अशा प्रकारे ग्लो असतो. त्यानंतर तुम्ही सेव्ह लेअर करू शकता, म्हणजे डायरेक्टली जे काय त्याचा स्क्रीनशॉट आहे सेव्ह करू शकतो. स्क्रीनशॉट होणार नाही, पण जे काही आपलं लेअरवर सध्या चालू आहे, जी काय गोष्ट आहे ती सेव्ह होऊन जाणार. ओके, अशा टाईपमध्ये हा यूज आहे. त्यानंतर पिन कमेंट करू शकतात. पिन तुम्ही जी काही लेअर आहे ती करू शकता. ओके, तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला समजतच असतील, पण आता त्या पलीकडे आपल्याला आज शिकायचं होतं, म्हणजे आपलं जे काही काइन मास्टर आहे त्यात आपल्याला पूर्ण कंप्लीट करायचं. ओके, त्यामुळे आता काय करा, इथं बघा ते टेक्स्टचं ऑप्शन आहे. तर तुम्हाला कोणते नावं वगैरे लिहायचं तुम्ही इथून टेक्स्ट टाईप करू शकता. जसं मी इथं टाईप करून घेते. ओके, अशा टाईपमध्ये केलं. प्रीतू एडिटर म्हणून आपण केलंय, अशा टाईपमध्ये नाव लिहिलंय. ओके, इथून डन करू आपण. इथून बॅक करायला लागेल तुम्हाला. एक वेळेस आपण इकडे घेऊ थोडं रेकॉर्डिंगचं ऑप्शन. इथं केलं मी प्रीतू एडिटर. ओके, एवढं केल्यानंतर आता काय करायचं, इथे बघू शकता जे काही डनचा ऑप्शन आहे तो कीबोर्डच्या मागे गेलाय. त्यामुळे आपण इथं ओके करायचं. ओके केल्यानंतर जो काही ऑप्शन आहे आपलं नावाचं ते येऊन जाईल. आता जर तुम्ही टेक्स्ट म्हणजे टेक्स्ट लिहिलं तर तुम्हाला भरपूर सारे डबल ऑप्शन ओपन होऊन जातील. इन ॲनिमेशनचा मी आधी सांगितलं, इन ॲनिमेशन, ओव्हरले आणि आउट ॲनिमेशन जे काय ते तुम्ही टेक्स्टला, फोटोला, व्हिडिओला ॲड करू शकता. त्यानंतर कलर चेंज करू शकता तुम्ही, जे काही तुमच्या नावाचा कलर आहे ते चेंज करू शकता. प्लस टेक्स्ट टू स्पीच करू शकता, म्हणजे जे काही इथून तुम्ही सगळ्या गोष्टी टेक्स्ट टू स्पीच करू शकता. त्यानंतर अल्फा ऑपेसिटी, जे काही ऑपेसिटी आहे ती कमी जास्त करू शकता. ट्रॅकिंगचं ऑप्शन आहे, ट्रान्सफॉर्म ब्लेंडिंग आहे, आणि प्रीसेटचं ऑप्शन आहे, जे की तुम्हाला ऑलरेडी काही जे काही काइन मास्टर आहे ते प्रीसेट तुम्हाला जे काही प्रोव्हाइड करतं. बघू शकता एकदम चांगलं ॲप्लिकेशन आहे, असं काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. सेव्हिंगला पण काही प्रॉब्लेम वगैरे येत नाही, म्हणजे सेव्ह वगैरे करताना व्हिडिओ. तर ऑलरेडी तुम्हाला भरपूर सारे टेम्पलेट्स पण भेटतात इथून, तुम्ही ते यूज करू शकता. ओके, त्यानंतर आपण इथून बॅक करूया. त्यानंतर टेक्स्ट ऑप्शनचं एक भेटतं बघा तुम्हाला, की तुम्ही टेक्स्ट पण जे काय आहेत अशा टाईपमध्ये ठेवलं तर आपण त्या खाली अंडरलाईन पण करू शकतो, बोल्ड करू शकतो, इटॅलिक करू शकतो. त्यानंतर जे काही हे असतं आपलं, जसं का मी पिक्सल लॅबचा जो मास्टर क्लास झाला त्यामध्ये सांगितलं आहे तुम्हाला, की राईट जे अलाईन असते, मिडल अलाईन नाही का, लेफ्ट अलाईन, ते सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यानंतर आउटलाईन पण देऊ शकता तुम्ही, नाही का, याला जे कोणता कलर घ्यायचा तुम्ही ते आउटलाईन पण देऊ शकता एक. त्यानंतर याला आपण ऑन ऑफ करू इथून. त्यानंतर शॅडोचं ऑप्शन आहे, सेम शॅडोचं तुम्हाला मग सांगितलं तसं सावलीचा ऑप्शन याच्यामध्ये पण आहे. त्यानंतर इथून बॅकग्राऊंड कलरचा आहे ऑप्शन आहे, ग्लोचं ऑप्शन आहे. जे फोटोला तुम्हाला ऑप्शन येते तिथे टेक्स्टला पण ऑप्शन येते. तर बॅकग्राऊंड कलर आहे, तर बॅकग्राऊंड कलरमध्ये एक डायरेक्टली लेअर ॲड होताना दिसेल तुम्हाला. एक ट्रान्सपरंट पण करू शकता किंवा कलरफुल पण तुम्ही इथून गोष्टी ॲड करू शकता अशा प्रकारे. ओके, जर तुम्हाला ट्रान्सपरंट पाहिजे असेल तर ट्रान्सपरंट करू शकता, किंवा इथून डायरेक्ट जर कलर पाहिजे असेल तर डायरेक्ट तुम्ही इथून कलर पण ॲड करू शकता. जर तुम्हाला इथून डायरेक्ट कलर पाहिजे असेल अशा प्रकारे तुम्ही कलर पण इथून ॲड करू शकता. ओके, इथून आपण जे काय आहे ते बॅक इथून करून घेऊया त्या सगळ्या गोष्टी. तर हे पूर्ण जे काही गोष्ट आहे ती समजली असेल तुम्हाला. ओके, त्यानंतर आपला की फ्रेमिंगचा जो काही पार्ट आहे तो महत्त्वाचा, जसं की आपण हाच नाव राहू देऊ इथे आणि याला थोडंसं इकडे सेंटरला करू. पण आता लक्ष द्या, लक्षपूर्वक बघायचं तुम्हाला. ओके, आता जो काही की फ्रेमिंगचा पार्ट आहे तो सांगते मी तुम्हाला. बघा, आता आपण थोडंसं समोर येऊया, म्हणजे जे काही की फ्रेमिंगचा ऑप्शन आहे तो ऑन होईल. की फ्रेमिंगचा ऑप्शन कुठे येतो बघा इथे, हा जो काही ऑप्शन आहे प्लसचा तो की फ्रेमिंगचा ऑप्शन आहे. ओके, आता मी यावर क्लिक करते. ओके, आणि याला काय करते की जे काही येते इथे असं या साईडला नेते. ओके, आणि थोडं मदत येते आणि परत जे काही नाव आहे ना तिकडच्या साईडला घेते मी. आता नाव घेताना तुम्हाला काय करावं लागेल, जे काही फक्त लेअर आपली त्यावर क्लिक करायचं आणि जे काही आपण नाव कोणत्या अँगलला घेतलं ते फक्त बघायचं असं. ओके, या साईडला आपण घेतलं, इथे इथपर्यंत घेतलंय, इथपर्यंत घेऊ आपण. ठीक आहे, आणि नंतर परत लास्टला जाऊ आणि परत एक की फ्रेम ॲड करू आणि याला पूर्ण आता असं इकडे साईडला करू. थोडं आपण नॉर्मल ठेवू, एक बॅक करू, आणखी एक बॅक करू आपण की फ्रेमिंग त्याची, आणि थोडंसं काय करू आपण इथे, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. नाही तर ओके, इथपर्यंत घेतलं हे, आणि परत जे लास्टची की फ्रेम आहे ती परत इकडे स्लाईड होता नाही. म्हणजे जसं की तुम्हाला असं वाटेल की जे काही इन ॲनिमेशनमध्ये तर आहे ते स्लाईड टू राईट, स्लाईड टू लेफ्ट, पण तशाला पार्ट नाही. की फ्रेमिंगमध्ये तुम्ही किती वेळा लेफ्ट राईट या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला ते करू शकता. प्ले करते, लक्षपूर्वक बघा. असं बघा, या साईडला गेली आणि परत जे काही आहे ते या साईडला आला. तर ॲटोमॅटिक की फ्रेमिंगने ह्या गोष्टी होतात. तर तुम्ही बरेच मोशनचे व्हिडिओ बघितले असेल, लाईट मोशनमध्ये हे खूप ट्रेंडिंगला असतं. त्याच्या काइन मास्टरमध्ये पण आपण हे करू शकतो की फ्रेमिंग.
ओके, त्यानंतरचा जो पार्ट आहे आपला तो आहे इथे बघा 3 डॉट वरती. हा काल पण सांगायचा होता, पण काल आपण पूर्ण बेसिक गोष्टी बघितल्या त्यामुळे काही ते सांगितलं नाही. जो 3 डॉट दिसत आहे तुम्हाला, ओके, त्यावर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला डुप्लिकेट लेअरचा ऑप्शन भेटतो. तो डुप्लिकेट तुम्ही लेअर करू शकता ऑब्व्हियसली. त्यानंतर जो ऑप्शन आहे बघा 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर एक फ्रंटचा ऑप्शन भेटतो. फ्रंट म्हणजे काय आणि बॅक म्हणजे काय ते सांगते. आता बघा ही जी लेअर आहे ही नावाच्या मागे गेली, जी पृथ्वी एडिटर नाव घेतलं आपण, ओके, त्याच्या मागे गेली आहे. याला आपण जी काही की फ्रेमिंग आहे ते आपण याचे डिलीट करून टाकून नॉर्मल राहू दे हे नाव. त्याला आपण इथे मदत घेऊ थोडंसं, ओके, अशा टाईपमध्ये राहू दे सगळ्या गोष्टी. आता जे नाव आहे ते मागच्या साईडला गेलं आणि जी काही स्क्रीन आहे मोबाईलची ती वरच्या साईडला. तर मी 3 डॉटवर क्लिक केलं आणि जर केलं सेंड टू बॅक केलं तर बघू शकता हे बॅक साईडला जाणार आणि जर मी इथून केलं फ्रंट साईडला तर म्हणजे पुढे येणार. फ्रंट आणि बॅक हे लक्षात ठेवा. आणि नंतर मी जर सेंड बॅकवर्ड केलं तर डायरेक्टली सगळ्यात मागं जाईल. 2-3 लेअर असतील तुमच्या ह्याच्यामध्ये तर तुम्ही हे सगळ्या गोष्टी तिथून बॅक साईडला जाऊन जाणार ते. ओके, तर हा जे 3 डॉटवर ऑप्शन आहे ते हे सगळ्या गोष्टी आहे. त्यानंतर डुप्लिकेट जी काही लेअर आहे ती करू शकता. नंतर तर सेंटरचं पण जे आहे ते सेंटर वगैरे करू शकता तुम्ही. असं काही याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे, पण टू बॅक टू फ्रंट हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जसं की पिक्सेल लॅबमध्ये पण आहे ते सगळ्या गोष्टी. त्यानंतर जे काही आपण इथून कॅप्चर अँड सेव्ह. कॅप्चर म्हणजे काही डायरेक्ट हे जे काही आपली स्क्रीन आहे त्याचा स्क्रीनशॉट काढल्यासारखं, म्हणजे PNG सेव्ह होऊन जाणार, जे काही आपल्या मनातली स्क्रीन आहे त्याची. ओके, त्यानंतर आहे कॅप्चर अँड ॲड क्लिप्स ॲज अ क्लिप्स म्हणून त्या पण सगळ्या गोष्टी जे काही तुम्हाला सेव्ह करायचे त्या सगळ्या गोष्टी ते तुम्हाला भेटणार आहेत. ओके, त्यानंतर आपण याला बॅक करू. म्हणजे बघा इथून जर आपण स्क्रीन आणि इथं कॅप्चर अँड ॲड ॲज अ क्लिप यावर ऑप्शन क्लिक केलं तर बघू शकता असा स्क्रीनशॉट, म्हणजे स्क्रीनशॉट सारखा एक फाईल सेव्ह होईल आणि ॲटोमॅटिकली ते आपल्या प्रोजेक्टमध्ये ॲड होईल. ओके, ही सगळी गोष्ट तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर जो ऑप्शन आहे तो आहे कॅप्चर अँड ॲड ॲज अ लेअर. असं आपण जर याला क्लिक केलं तर बघू शकता जी काही आपली लेअर आहे त्याच्यामधल्या ते एक सेव्ह होणार आणि ती पण ॲड होणार पुढे. ठीक आहे, अशा प्रकारे सगळ्या गोष्टी आहेत इथून. त्यानंतर तुम्ही इथून पण कॅप्चर अँड ॲड ॲज अ थंबनेल केला तर ते जे काही आपलं थंबनेल आहे स्टार्टिंगला आपण जेव्हा काइनमास्टर ओपन करतो तेव्हा पण होईल आणि थंबनेलचा पण ते थंबनेल ॲड होऊन जाईल. ओके, त्यानंतर सेटिंगचं ऑप्शन आहे. सेटिंगमध्ये या सगळ्या गोष्टी तशा राहू द्या तुम्ही. बाकी जर ॲडव्हान्समध्ये काही लागतील तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही इथून करू शकता. इथून ऑडिओ फेड इन स्टार्ट आहे, नंतर ऑडिओ फेड आउट इन द एंड आहे. ज्या काही गोष्टी आहेत त्या सध्या तरी अशा राहू देत. बाकी आपण नंतर सविस्तर बघू. सध्या आजच्या क्लासमध्ये भरपूर अर्ध्या तासाच्या वर आपला क्लास झाला आहे. तो आजच्यापर्यंत एवढंच ठेवूया आपण. आता आपण डायरेक्ट एक्सपोर्ट करायला शिकू आणि आपला जेव्हा वेडिंगचा आपण व्हिडिओ करायला शिकू तेव्हा हे सगळ्या गोष्टी सांगतेच. पण थोडक्यात हे 4 ज्या गोष्टी आहेत तिथून थोडं सांगते तुम्हाला हे स्टिकर आणि रायटिंग आणि टेक्स्ट. ओके, त्यामध्ये काय आहे, जर तुम्ही स्टिकरवर क्लिक केलं तर भरपूर सारे स्टिकर तुम्हाला यामध्ये ॲड करायला भेटतील. ओके, काही काही पेड असतील, काही काही फ्रीमध्ये आहेत. तर इथून तुम्ही स्टिकर पण ॲड करू शकता. प्लस त्यामधून इथे बघा स्टिकरचं ऑप्शन तुम्ही ॲड करू शकता. ओके, त्यानंतर ऑप्शन भेटतो तुम्हाला हँडरायटिंगचा. तुम्ही हँडरायटिंगने जर तुम्हाला लिहायचं असेल काही तर तुम्ही त्या गोष्टी लिहू शकता. ओके, त्यामध्ये ब्रशचा पण ऑप्शन भेटते, इरेजचा पण ऑप्शन भेटते. तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी इथून भेटू शकतात. ओके, तर हे सगळं पार्ट आहे तुम्हाला समजलं असेल अशी मी अपेक्षा करते. अपेक्षा म्हणजे तुम्हाला समजलं असेल तर ठीक, नाही समजलं तर कमेंटमध्ये विचारा. काय काय गोष्टी नाही समजल्या तर कमेंटमध्ये नक्कीच मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपलं जे काही तुमच्या अडचणी असतील त्या सॉल्व्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तरीही सांगा किंवा काही अडचणी असेल त्या पण सांगू शकता. कारण की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये असं म्हणत असते की तुमची एक कमेंट मला मोटिवेशन देत असते. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओला तुम्हाला कमेंट करायची आहे आणि पूर्ण क्लास ग्राफिक्सचा बघून घ्या. नंतर व्हिडिओ एडिटिंग शिका, म्हणजे जेणेकरून जे काही तुमचं पिक्सेल लॅब आणि पिक्सार्ट जे काही ॲप्लिकेशन आहे आपल्या व्हिडिओ एडिटिंगसाठी लागणार आहेत ते तुमचे बेसिक पक्का झालं एक वेळेस की तुम्ही व्हिडिओ एडिटिंग पण एकदम परफेक्टली करू शकाल. तर इन्स्टा पेजला पण फॉलो करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे इन्स्टाची. टेलिग्रामला जॉईन करा. टेलिग्रामला आपले जे काही मटेरियल असतं व्हिडिओ ते पोस्ट करत असतो. इन्स्टाला डेली अपडेट्स भेटत असतात आणि प्लस ते आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्यामध्ये ॲड होण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे. त्याला मला तुमचं नाव, सरनेम आणि गावाचं नाव पाठवायचं. जे काही आपलं व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्यामध्ये मी ॲड करेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू आता आपल्या व्हिडिओच्या मास्टर क्लास डे 4 मध्ये आणि नक्कीच खूप सपोर्ट करा. चला तर, धन्यवाद.